हॅलो, हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर ना मी मस्त अशी रेडी झाली होती आणि डुगूला म्हटलं चल आता जायचं आहे आपल्याला. तर तो ना इथे बघा पाणी प्यायला बसला आणि जेव्हा मी त्याला हॅलो हाय बाय कर म्हटलं ना तर तो बघा असा निघून गेला. तर खरंच ना लहान मुलांचं कसं असते बिनधास्त आयुष्य जगायचं आणि खरंच लहानपणच खूप भारी असतो यार सिरियसली. आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो बँकमध्ये जायला आणि तिथूनच ना मार्केटमध्ये सुद्धा काम होतं. होळीचं थोडीशी खरेदीसुद्धा करायची होती डुगूसाठी. आणि सगळ्यात अगोदर ना कार्तिक गेले होते हल्दीराममध्ये. तिथून ना मस्त असे लस्सीचे पॉकेट्स वगैरे घेतलेले होते त्यांनी. आणि त्यानंतर फायनली आम्ही आलो होतो इथे बँकमध्ये थोडं काम असल्यामुळे. आणि नंतर ना इथे डुगू बघा कसं मस्त ना त्या काकांसोबत मैत्री करत होता. तर आणि इथे बँकमध्ये बघितलं तर गर्दी तर खूप जास्त होती आणि ह्या दीदीला ना डुगू जास्तच त्रास देत होता. आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलंच असेल डुगू ना खूप जास्त मस्ती करतो आणि कोणासोबतसुद्धा फ्रेंडशिप करत असतो. तर आणि त्यानंतर आमचं फायनली काम झालं आणि आम्ही निघत होतो. तर इथे ना डुगूला मस्त अशी सिटी वाजवायची होती आणि ते काकासुद्धा मस्त लाड करत होते. सो फायनली आम्ही निघालोत बँकमधून आणि डायरेक्ट आलोत मार्केटमध्ये. आणि त्यानंतर ना डुगूसाठी थोडीशी खरेदी केली आणि डुगूला ना हेच हवं होतं जे मास्क दिसत आहे ना तुम्हाला हातामध्ये. तर त्यांनी म्हटलं की मला हेच हवं आहे. त्यानंतर हे सुद्धा त्याला हवं होतं तर हे सुद्धा त्याला घेऊन दिलेलं होतं. आणि त्यानंतर ना मला ही टोपली वगैरे घ्यायची होती तर टोपलीसुद्धा घेऊन घेतली. आणि त्यानंतर इथे 150-150 रुपयाचे टॉप्स होते. सो माझं मन तर त्याच्यामध्ये जाणारच आहे आणि आपण कपड्यांची किती लालची असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे ना मी 2-3 टॉप्स घेतले आणि त्यानंतर ना डुगूसाठी इथून नमकीन वगैरे घेतलं. त्याला खूप आवडते असं नमकीन वगैरे खायला. आणि फायनली आम्ही आलोत मग चौपाटीला की म्हटलं चला डोसा वगैरे खाऊन घेऊया म्हणून. तर इथे ना कार्तिकसाठी उत्तपम ऑर्डर केलेलं होतं आणि आमच्या दोघं मायलेकांसाठी ना मस्त असा डोसा ऑर्डर केलेला होता. सो मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो मामाच्या घरी जायला. सो मामाच्या घरी आल्यानंतर ना आजीला ना मस्त घाबरवत होता डुगू बघा कसं घाबरवतो आहे. तर आणि अशी त्याची मस्ती अशी मस्त सुरूच होती आणि मलासुद्धा घाबरवत होता. सो खरंच ना मी म्हणते ना तुम्हाला बालपणच हवं. ते बालपण खूप मस्त असते आणि एकदम भारी असतो. त्यानंतर इथे थोडंफार लग्नाचं डिस्कशन सुरू होतं. लग्नाची डेट वगैरे कधी काढायची असं त्यांचं सुरू होतं आणि खूप वेळपर्यंत आम्ही इथे गप्पा मारलेल्या होत्या. आणि सो फायनली आम्ही निघालो होतो आता घरी जायला. आणि डुगू ना रस्त्यामध्ये झोपून गेला. आय होप मंडळी व्हिडिओ आवडला असेलच. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, गुड नाईट.